कोकणात देवदिवाळीचा उत्साह. कोकणात देवदिवाळीला अन्यना साधारण महत्त्व आहे. नरक चतुर्दशीला रत्नागिरीतला शेतकरी भाताच्या कापणीत गुंतलेला असतो, तर देवदिवाळीला त्याच्या घरात धान्य लक्ष्मीचं आगमन झालेलं असतं. अर्थात तो समृद्ध बनलेला असतो. त्यामुळे देवदिवाळी हा धर्माचा उत्सव न राहता लोकोत्सव असतो. गावातल्या देवादिकांच्या जत्राही याचमुळे केवळ देवदिवाळींपासून सुरू होतात. देवदिवाळीच्या अभ्यंगस्नानाचा पहिला मान गोठ्यातल्या बैलाचा गायीचा असतो. देवदिवाळीला कोकणात बळीराजाचं स्मरण केलं जातं. इडा पिडा टळो बळीचं राज्य येवो या उक्तीचा जागर कोकणात घरोघरी देवदिवाळीला येतो. प्रकाश गोपाल पाडावे, मिरदोळे पाडावेवाडे येथील ग्रामस्थ. आज देवदिवाळी आहे. देवदिवाळी म्हणजे पहिली जी देवदिवाळी असते त्याच्यानंतर 12 दिवसानं बारशी येते आणि बारशी झाल्यानंतर बरोबर 20 दिवसानं ही देवदिवाळी येते. देवदिवाळी म्हणजे हे देवांचं एक दिवाळी. आमचे एक बळीराजा होऊन गेला. बळीराजाच्या वेळेला जी सत्ता होती त्याचं राज्य होतं सुखी समाधानी आनंदी आणि मजेचं होतं. तसं आता जवळजवळ दिसत नाही आहे. तसं ते राज्य यावं म्हणून आम्ही 5 पानांचा विडा भरून देवाचं नाव घेऊन आणि इडा पिडा टळो आणि बलीचं राज्य येवो असे आम्ही ग्रामस्थ एकत्र येऊन देवाचा धावा करत असतो आणि तसंच बलिराजाचं राज्य येवो असं म्हणत असतो. तसंच आता आपलं आता सरकार नवीन पण आलेलं आहे, तरी ते शेतकऱ्यांचे काय हे शेतकऱ्यांचं आहे, तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीतरी चांगल्या योजना कराव्या अशी आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे. परत बलिराज्य यावं, बलीचं राज्य यावं अशी आमची सर्वांची विनंती आहे आणि ते बलिराज्य येण्यासाठी म्हणून आम्ही हा 5 पानाचा विडा भरत असतो. नमस्कार.